शेतकऱ्यांसाठी आली आता महत्त्वाची बातमी। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता। आता हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज टोटल 4000 रुपये जमा होणार आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना व पीएम किसान या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आज या जिल्ह्यामध्ये हप्ता रक्कम जमा होत आहे। या जिल्ह्यांसाठी आता रक्कम मंजूर करून देण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी आता सर्वात महत्त्वाची बातमी आली। शेतकरी बांधवांनो बघा, आज अखेर मुख्यमंत्री साहेबांनी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी यादी जाहीर केली आहे। आज फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो लगेच या ठिकाणी यादी पाहून घेऊया, ते भी फक्त एका मिनिटामध्ये, आणि जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना दोन्ही योजनेचे टोटल 4000 रुपये मिळणार आहेत। तर आता काहीच तासामध्ये राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यास या ठिकाणी आता सरकारने सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्यामध्ये उशीर पण आता झाला आहे, परंतु बघा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे टोटल 4000 रुपये वाटप करण्यास आता सुरुवात झाली आहे। आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची नमोच्या व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची सुद्धा प्रतीक्षा आज अखेर संपली आहे। शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 4000 रुपये जमा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे एकत्रित दोन्ही हप्ते 4000 रुपये आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होण्यात सुरुवात आता करण्यात आली आहे। जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे आता वाटप होत आहे। खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात करण्यात आली आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बघा कृषी मंत्री यांच्या माध्यमातून डीबीटीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यात सुरू झाली आहे। आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपलं भारत देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा डीबीटीचे बटन या ठिकाणी दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे। यापुढे कोणकोणते शेतकरी बांधवांना बघा शेतकरी बांधवांनो मदत मिळणार, तुम्हाला या ठिकाणी काही काम देखील करून घ्यायचे आहे बघा, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला निधी मिळण्यामध्ये अडचणी देखील येऊ शकतात। सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्ते या ठिकाणी एकत्रितपणे 4000 रुपये वाटप आज होत आहे। चला तर या ठिकाणी लगेच जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
बघा एकनाथजी शिंदे साहेब बघा, आणि या ठिकाणी दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडायचं काम करणारे यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती। आणि या ठिकाणी आज बैठकीच्या माध्यमातून डीबीटीचे बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्यात आता सुरुवात पण करण्यात आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आता काहीच तासामध्ये दोन्ही योजनेचे तुम्हाला टोटल 4,000 रुपये येणार आहेत। तर मग शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, लगेच बँकांची यादी सुद्धा आपण वाचून पाहून घेऊया। म्हणजेच जर तुम्हाला बघा जिल्हा या ठिकाणी असेल, बघा तुमचा जिल्हा जर यादीमध्ये असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये। बघा जर या ठिकाणी आधार लिंक असेल तर रक्कम तुम्हाला मिळणार। या प्रमुख बँकेपैकी जर तुमचं बँक खातं यादीमध्ये असेल तर तुम्हाला रक्कम मिळणार। 100% पैसे आता तुम्हाला जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आता पाहणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो आज टोटल 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे। म्हणजे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे, तर याची सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा पाहायला असाव्या आहेत। बघा म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला निधी आज मिळत आहे, परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये नियमांमध्ये अटींमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील। परंतु जे शेतकरी बांधव नियमांमध्ये अटींमध्ये पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। कारण शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहीत असेल की या नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा या ठिकाणी बघा प्रगतिशील बघा बायगत असणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा अर्ज केलेले आहे। त्यामुळे अशा प्रगतिशील बागायतदार शेतकरी जे काही असतील तर त्यांना हे पैसे वाटप करण्यात येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीची माहिती नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर बघा आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे। बघा कोणाला पैसे मिळणार नाही, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहे, मागील हप्त्याचे या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे का, सर्व काही माहिती आता आपण शेवटच्या 1 मिनिटामध्ये जाणून घेऊया। तर बघा राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून कोणकोणते नियम लावण्यात आले आहेत, म्हणजे की नमोच्या 8व्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता कोणकोणत्या अटी कोणकोणते नियम लावले आहेत, त्याचप्रमाणे PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी कोणत्या अटी व पात्रता लावण्यात आल्या आहे। तर याची सविस्तर या ठिकाणी यादी आपण वाचून पाहून घेऊया। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात या ठिकाणी बंद करू नका। गावामधील तालुक्यामधील आणि जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना पैसे आता वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही एक काम करून घ्यायचं आहे, ते काम केल्यानंतर लगेचच तुम्हाला पैसे देखील मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो बघा या ठिकाणी पीक विम्याचे लाभार्थी तुम्ही जर असतील किंवा कर्जमाफीचे लाभार्थी तुम्ही जर असतील तर बघा तुमच्यासाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण बघा या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा माहीत असेल मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे म्हणजे की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता। बघा अक्षरशः काही शेतकरी बांधवांच्या जमिनी सुद्धा वाहून गेला, अक्षरशः काही शेतकरी बांधवांचे कांदे देखील वाहून गेले। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं आहे, प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। यामध्ये काही जीवितहानी सुद्धा झाली आहे। तर यांच्यासाठी सरकारने सर्वात अगोदर मोठा निर्णय घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो हे सरकार या ठिकाणी आता तुम्हाला मदत देत आहे, म्हणजे की बघा शेतकरी
बांधवांनो, आता नियम आणि अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर बघा, यामध्ये जो काय पहिला नियम लावलेला आहे, तर तो पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधवांनो बघा, महाराष्ट्र राज्याचे तुम्ही असायला पाहिजे. बघा, म्हणजे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवायचा असेल तर बघा, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे असायला पाहिजे, तरच तुम्हाला मदत मिळणार, असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, पहिली पात्रता, पहिला नियम, पहिली अट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दुसरी पात्रता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. बघा, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. जर रेशन कार्ड नसेल तर तुमचं उत्पन्न शासनाकडे ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी पाहिजे. बघा, त्यानंतर पुढची पात्रता म्हणजे तुमच्याकडे 10 लाखाची, 12 लाखाची, 20 लाखाची 4 चाकी 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, घरामधील कोणताही सदस्य चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीला नसायला पाहिजे. बघा, सरकारी मुद्द्यावरती कामाला नसायला पाहिजे किंवा तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कामावरती होता किंवा सध्याच्या स्थितीला त्याची रिटायरमेंट झाली असेल तर बघा, त्यांना सुद्धा पैसे येणार नाही, असं सरकारने सांगितलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, असे नियम पात्रता लावण्यात आले आहे. जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. खटाखट तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप आता होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची व बँकांची यादी आता लगेच पाहून घेऊया, म्हणजेच की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होण्याचे बघा आता आदेश देण्यात आले आहे. तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण अगदी एका मिनिटामध्ये आता पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला देखील आता पैसे वाटप होणार आहे. ज्यांचा जिल्हा नसेल त्यांना उद्या परवा अशा पद्धतीने वाटप होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नमोचा 8वा हप्ता मिळण्यासाठी, PM-चा हप्ता मिळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची 3 कामे करायची आता सरकारने सांगितली आहे. जर तुम्ही अगोदरपासून 3 कामे केली असतील तर पैसे येण्यासाठी या ठिकाणी अडचण तुम्हाला येणार नाही. परंतु जर तुम्ही ती कामे केली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम येणार नाही. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलेल्या जिल्ह्यांची व बँकांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये निधी वाटप या ठिकाणी होत आहे. हे 18 जिल्हे आहे. याच 18 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी वाटप होत आहे. तर बघा, पहिलाच जिल्हा आहे म्हणजे की पुणे जिल्हा. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नाशिक, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर. बघा, जर छत्रपती संभाजीनगरमधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर आज तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी. त्यानंतर सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, सांगली, सातारा. बघा, आता सांगली आणि सातारामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर आज तुमच्या देखील खात्यामध्ये नमो तसेच PM किसान योजनेचा हप्ता रक्कम जमा होत आहे. त्यानंतर बीड, परभणी, बुलढाणा आणि मुंबई उपनगर. तसेच बघा, हे पैसे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक. बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, म्हणजे की बघा, त्यानंतर कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बघा बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक या 12 बँकेमध्ये निधी रक्कम जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तर ते काम म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन बघा, आता या ठिकाणी ऑनलाईन आहे का, तुमचा ऑनलाईन 7/12 निघत आहे का. बघा, आता जर बघा, हे आपण आता जे जिल्हे पाहिले, या जिल्ह्यामध्ये तुम्ही या ठिकाणी राहत असाल, या बँकेमध्ये तुमचं पासबुक असेल तर तुम्हाला निधी मिळणार. आणि बघा, आणि हे महत्त्वाचे कामे करून घ्या. दुसरं काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तिसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का, अशा पद्धतीचे
3 कामे पटकन करून घ्या, अन्यथा तुम्हाला अडचण येणार आहे। जर तुम्ही या ठिकाणी 3 प्रकारची कामे करून घेतली असेल तर तुम्हाला देखील पैसे येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। तुमच्या देखील खात्यामध्ये खटाखट निधी आता जमा होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि आपण आता या ठिकाणी 18 जिल्ह्यांची यादी पाहिली आहे। म्हणजे की बघा राहिलेले जे काही यादी आहे ती उद्या या ठिकाणी येणार आहे शेतकरी बांधवांनो। पण आजच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आले असेल तर आज तुम्हाला नक्कीच या ठिकाणी निधी वाटप होणार आहे। तर मग आता शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे चिंता करू नका। बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या की हप्ता आज येईल उद्या येईल, हप्ते 6,000 रुपये दोन्ही योजनेचे मिळून येणार, अशा अफवा सुटल्या होत्या। सरकारने सांगितल्याप्रमाणे फक्त 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची महत्त्वाची बातमी। धन्यवाद।